मित्रांनो, त्यानंतर आपला टॉपिक येतो सायन्स. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती? तर वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे मित्रांनो, ती आहे प्रकाश संश्लेषण आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव जो आहे मित्रांनो, तो आहे त्वचा. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? तर रक्ताचा लाल रंग जो असतो मित्रांनो, तो असतो हिमोग्लोबिन या कारणामुळे असतो. हिमोग्लोबिनमुळे असतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, मानवाच्या शरीरात किती गुणसूत्रे असतात? तर मानवाच्या शरीरात जे गुणसूत्रे असतात मित्रांनो, ते 46 गुणसूत्रे असतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला पाचवा, हृदयाला किती कप्पे असतात? तर हृदयाला जे कप्पे असतात ते 4 कप्पे असतात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो मित्रांनो, श्वसनासाठी आवश्यक वायू कोणता? तर श्वसनासाठी आवश्यक वायू जो आहे मित्रांनो, तो ऑक्सिजन आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेणारे ऊतक कोणते? तर वनस्पतीमध्ये पाणी वाहून नेणारे ऊतक जे आहे मित्रांनो, ते आहे झायलम आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, DNA पूर्ण रूप काय? तर DNA पूर्ण रूप जे आहे मित्रांनो, ते आहे डायनामिक न्यूक्लियर ॲसिड आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, जीवनाचे मूलभूत एकक कोणते? ते जीवनाचे मूलभूत एकक जे आहे मित्रांनो, ते आहे पेशी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 10वा, मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जी आहे मित्रांनो, ती आहे यकृत आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, विद्युत प्रवाहाचे SI एकक कोणते? तर विद्युत प्रवाहाचे SI एकक जे आहे मित्रांनो, ते आहे अँपियर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, विद्युत प्रतिरोधकाचे SI एकक कोणते? तर विद्युत प्रतिरोधकचे जे SI युनिट आहे मित्रांनो, एकक आहे ते आहे ओहम आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, बलाची SI एकक कोणते? तर बलाची SI एकक जे आहे मित्रांनो, ते आहे न्यूटन आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो मित्रांनो, ऊर्जा SI एकक कोणते? तर ऊर्जा SI एकक जे आहे मित्रांनो, ते आहे जूल आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, शक्तीचे SI एकक कोणते? तर शक्तीचे SI एकक जे आहे मित्रांनो, ते आहे वॅट आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. राजघटनेवर क्वेश्चन. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, भारतीय राजघटना केव्हा लागू झाली? तर भारतीय राजघटना जी लागू झाली, ती लागू झाली 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, भारतीय राजघटना कधी स्वीकारण्यात आली? तर भारतीय राजघटना जी स्वीकारण्यात आली मित्रांनो, ती आली 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर भारतीय राजघटनेचे शिल्पकार जे आहे मित्रांनो, ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, भारतीय राजघटना तयार करणारी संस्था कोणती? तर भारतीय राजघटना तयार करणारी संस्था जी आहे ती संविधान सभा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? तर संविधान सभेची पहिली बैठक जी झाली मित्रांनो, ती झाली 9 डिसेंबर 1946 रोजी झाली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष जे होते मित्रांनो, ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ए जे आपला राईट आन्सर होईल. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, कोकण किनारपट्टीत प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? तो कोकण किनारपट्टीमध्ये प्रामुख्याने जे हवामान आढळते मित्रांनो, ते हवामान आढळते उष्ण व दमट हवामान आढळते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, कोकण विभागात सर्वाधिक पाऊस कोणत्या ऋतूत पडतो? तो कोकण विभागात सर्वाधिक पाऊस जो पडतो मित्रांनो, तो पडतो पावसाळ्यामध्ये पडतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कोकणात पाऊस मुख्यतः कोणत्या मान्सूनमुळे पडतो? कोकणात जे पाऊस पडतो मित्रांनो, तो नेतृत्व मान्सूनमुळे पडतो मित्रांनो. हे ध्यानात ठेवा. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, कोकण विभागात वार्षिक पर्जन्यमान साधारण किती असते? तर वार्षिक पर्जन्यमान जे असते मित्रांनो, ते साधारणतः असते 2500 ते 3500 मिमी असते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे मित्रांनो, ते आहे कळसुबाई शिखर. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
कळसुबाई शिखर जे आहे मित्रांनो ते आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कळसुबाई शिखरांची उंची किती आहे? तर कळसुबाई शिखरांची उंची जी आहे मित्रांनो ती आहे 1646 मीटर आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सह्याद्री पर्वतरांगेला आणखी नावाने ओळखले जाते मित्रांनो. ते नावाने ओळखले जाते पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर अर्थव्यवस्था. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो ते ॲडम स्मिथला ओळखले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, भारताची केंद्रीय बँक कोणती आहे? तर भारताची केंद्रीय बँक जी आहे मित्रांनो ती आहे RBI आहे मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना जी झाली मित्रांनो ती झाली 1935 मध्ये झाली. सी जे आपल्याला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार जो आहे मित्रांनो ते आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. आणि 1 रुपयाची जी नोट आहे ती वित्त मंत्रालय जारी करते, हे ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन येतो पाचवा, भारतात एक रुपयाची नोट जी कोण जारी करते? तर 1 रुपयाची नोट जी जारी करते ती वित्त मंत्रालय करते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 6वा आहे तो, भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक कोणती आहे? तर भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक जी आहे मित्रांनो ती आहे SBI आहे मित्रांनो. तर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI म्हणतो आपण त्याला. सी जे आपला राईट आन्सर होईल. सगळ्यात पहिला क्वेश्चन मराठी व्याकरणमधला आहे तो, आपला भाषेचे मुख्य कार्य काय आहे? तर भाषेचे मुख्य कार्य जे आहे ते विचारांची देवाणघेवाण करणे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, मराठी ही कोणत्या भाषाकुळातील भाषा आहे? तर मराठी ही जी भाषाकुळातील भाषा आहे मित्रांनो इंडो आर्यन या भाषाकुळातील भाषा आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर मराठी भाषेची लिपी जी आहे मित्रांनो ती देवनागरी लिपी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे मित्रांनो विचार व्यक्त करण्याचे साधन होय. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, भाषेचे लिखित स्वरूप कोणते? तर भाषेचे लिखित स्वरूप जे आहे मित्रांनो ते आहे लिपी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो, देवनागरी लिपी कोणत्या प्रकारची आहे? तर देवनागरी लिपी जी आहे मित्रांनो ती वर्णात्मक लिपी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, वर्णाचे 2 मुख्य प्रकार कोणते? तर वर्णाचे 2 मुख्य प्रकार जे आहे ते स्वर व व्यंजन आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, मराठी वर्णमालेतील स्वर किती आहेत? तर मराठी वर्णमालेतील स्वर जे आहे मित्रांनो ते आहे 14 स्वर आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो मित्रांनो, मराठी वर्णमालेतील व्यंजने किती आहेत? तर मराठी वर्णमालेतील व्यंजने जे आहे ते 36 व्यंजने आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, अ हे कोणते अक्षर आहे? अ हे जे अक्षर आहे ते स्वर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 11वा, क हे कोणते अक्षर आहे? तर क हे जे अक्षर आहे मित्रांनो ते आहे व्यंजन अक्षर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, मध्ये कोणते चिन्ह आहे? तर मध्ये अनुस्वार आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल.